आणि देशवासियांना तुम्ही सांगाल? आजच्या दिवसाच्या अनुषंगानं आपण टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल नावाची जी संकल्पना आहे ती साकार करण्याच्या अनुषंगानं हा देश सर्वांचा आहे आणि ह्या देशाच्या संचलनामध्ये माझी भागीदारी आहे हे आश्वस्त करणारा आजचा हा सण आहे. आणि या सणाच्या अनुषंगानं सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. प्रत्येक माणसाचा सन्मान जो आहे हा कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली तडजोड न होता तो अबाधित राहायला पाहिजे. या पलीकडे जाऊन समता, बंधुता, सामाजिक न्यायाची जी मूल्य आहेत ही शिरसावंद आपल्याला असल्याच्या अनुषंगानं संकल्प घेण्याचा दिवस आहे. आणि आज सर्व आपण देशवासी तो संकल्प आजच्या निमित्तानं करूया. मात्र दुर्दैवानं आज आपल्या देशामध्ये सर्व जे आहे ते काहीच लोक, दोन लोकांनाच हा देश चालवायचा आहे आणि दोन लोकांसाठीच हा देश चालवायचा आहे. एकंदरीत फार मोठी एक संकट आपल्या देशावर आलं आहे. या एकंदरीत आजच्या या हुकुमशाही पद्धतीचा गणतंत्र लोकतंत्र दिवसाच्या निमित्तानं कुठेतरी निषेध करणं हे देखील भारतीय नागरिक या नात्यानं कर्तव्य आहे. यासोबतच ज्या जातीवादी शक्ती आहेत या जातीवादी शक्ती या कोणी हिरव्याच्या कोणी भगव्याच्या नावावर जे राजकारण करत आहे या राजकारणाचाही आम्ही धिक्कार करतो. आणि हा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई आणि कोणताही जिल्हा असेल या सर्व मनामनात घराघरात आम्ही तिरंगा पोहोचू इच्छितो. आणि पूर्ण आपला जो देश आहे आणि महाराष्ट्र आहे हा तिरंगामय करण्याचं देखील आजच्या दिवसाच्या निमित्तानं काँग्रेसने आम्ही संकल्प केला आहे. आणि तारीख साक्ष आहे की या संकल्पाकरता आम्ही आमचं लाल रक्त देखील सांडवायला तयार आहोत. आज या सर्व ताकदांना थांबवण्याकरता आमच्याजवळ घाम आहे, आमच्याजवळ रक्त आहे आणि आम्ही ते सांडवल्याशिवाय राहणार नाही. आणि हा देश पूर्णतः तिरंगा होईल या अनुषंगानं काँग्रेस पक्ष पुढील काळात वाटचाल करत राहील. सर, गेल्या काही दिवसांपासून रंगाचंच राजकारण मोठ्या प्रमाणात गाजताना पाहायला मिळतंय. शहेर शेख यांच्या वक्तव्यानंतर इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलंय की हा संपूर्ण मुंब्राच नव्हे तर हा संपूर्ण महाराष्ट्र आम्ही हिरवा करणार आहोत, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. हे कशा पद्धतीने बघताय? खरं तर ही जातीय दंगल ओढावून घेण्याचा हे सगळा प्रकार नाहीये का? हा निश्चित स्वरूपामध्ये आपण बघतोय अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने राजकारण करत आहे त्याच पद्धतीनं कुठेतरी दुसरीकडील कडवी बाजू जी आहे रायटीज जे आहेत तेही करतात आहे. त्यामुळे MIM आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. कोणी भगव्याच्या अनुषंगानं बोलतं आहे, कोणी हिरव्याच्या अनुषंगानं बोलतं आहे. हे संपूर्णतः यांचा हेतू जो आहे ना यांचं हिरव्या रंगावर प्रेम आहे ना यांना भगव्या रंगावर प्रेम आहे. ना हिरव्याचा अर्थ सुबत्तेचा अर्थ यांना माहिती आहे ना भगव्याचा त्यागाचा अर्थ यांना माहिती आहे. यांना केवळ लोकांची माथी भडकवणं एवढंच त्यांचं काम आहे आणि ते करण्याकरता अशी बेताल वक्तव्य करतात. मी पुनश्च एकदा त्यांचा निषेध करतो. आणि यामध्ये काँग्रेस जो आहे हा तिरंगा लहरल्याशिवाय महाराष्ट्रावर राहणार नाही हा देखील विश्वास आणि संकल्प या निमित्तानं अभिव्यक्त करतो. सर, काल पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आणि त्यात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. खरं तर 2.5 वर्षाच्या तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक पद्धतीने वेगळ्या पद्धतीची कामं भगतसिंग कोश्यारी यांनी केलेली, त्या संदर्भात तुम्ही देखील अर्थात तुमच्या पक्षाकडनं आरोप करण्यात आले, तरी देखील त्या व्यक्तींना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या माणसाला पद्म पुरस्कार देणं हे दुर्दैव आहे. देश आपला कोणत्या दिशेने चालला आहे याचं ते सूचक अशा स्वरूपाचं हा निर्णय आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी फक्त अनुसूचित 10च्या अनुषंगानं सत्ता स्थापनेच्या वेळेसच त्यांनी संविधानाची पायमल्ली केली नाही तर 12 आमदार हे निवडून देण्याच्या अनुषंगानं देखील त्यांनी जे आहे ते संविधानाचे संकेत आणि जे संविधानिक पद आहे त्याचा त्यांनी अपमान केला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन शाहू फुले आंबेडकरांचा तर वारंवार अपमान देखील हा कोश्यारी यांनी केलेला आहे. त्यामुळे काळी तिरपी टोकवी जी आहे ही डोक्यावरच नाही तर हा सगळा मामलाच जो आहे हा एकदम निषेध करावा इतक्या स्वरूपाचा काळा आहे. या निमित्तानं पुन्हा एक दुर्दैव, एक गंमत नव्हे तर कसं दुर्भाग्य असतं, एक क्रूर तशी थट्टा लावली त्याचंही उदाहरण सांगू इच्छितो की एक पुरस्कार मला हा जाहीर झाला होता पुण्याच्या एका सामाजिक संस्थेने आणि तो कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात येणार होता. तर कोश्यारीसारखा विकृत माणूस हा पुरस्कार देतोय म्हणून आम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुरस्कार स्वीकारला नाही. आणि आज आता त्यांनाच पुरस्कार देऊन या स्वरूपाच्या शाहू फुले आंबेडकर आणि संविधानवादी एकंदरीत विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान या निर्णयाच्या अनुषंगाने झाला आहे. सर, अकोल्यातील हिवरखेड जी नगर परिषद आहे तिथे भाजपला MIM आणि काँग्रेस सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा देते अशा पद्धतीची माहिती समोर येते. MIM आणि भारतीय जनता पक्ष ठिकठिकाणी सोबत येऊन राजकारण करतात आहे.
आणि त्यांनी त्यांचे मित्रपक्ष म्हणूनच सर्व महाराष्ट्रातील अनेक नगरपालिकामध्ये ते कार्यरत आहे. मात्र काँग्रेस पक्ष अशा कुठल्याही शक्तीसोबत जाणार नाही. आपण बघितलं असेल की अंबरनाथच्या प्रकरणामध्ये अशी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 12 नगरसेवकांना आम्ही प्रसंगी हे पक्षातून त्यांची हकालपट्टी केली होती. त्यामुळे आम्ही कुठल्याच परिस्थितीत भारतीय जनता पक्ष, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि MIM यांच्यासोबत जाणार नाही. सर, पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये ड्रग्जचा करोडो रुपयांचा साठा सापडलेला आहे. पुन्हा एकदाच्या निमित्तानं पहिले जो सापडला होता यामध्ये थेट दस्तरखुद्द उपमुख्यमंत्री आणि पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात त्यामध्ये अडकलेले होते आणि देवेंद्र फडणवीसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न करता 43 पैकी 40 बांगलादेशी नागरिकांना हे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या सोबत हातमिळवणी करून त्यांना तिथून पळून लावलं होतं. त्यांच्यावर त्याच वेळेस जर कारवाई झाली असती तर आज साताऱ्यातले दुसरं कनेक्शन हे सापडलं नसतं. यामध्ये थेट स्वरूपामध्ये पहिले तर केवळ एकनाथ शिंदे यांचाच त्याशी थेट संबंध होता अशा स्वरूपाची वस्तुस्थिती समोर आली होती. आता त्यांचाच नाही तर त्यांचे पार्टनर देवेंद्र फडणवीस असल्याचंही या निमित्तानं लक्षात येतं आहे. कारण तेव्हाच कारवाई केली असते तर ही कारवाई झाली नसती आणि ही त्या जिल्ह्यामध्ये अभय मिळावं असे धंदे करता यावे मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्री हेच खरे आका आहे हे देखील आम्ही सांगितलं होतं आणि त्यांना हे धंदे तसे करता यावे म्हणून त्यांचा जो एक हस्तक आहे, जे आधी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते आणि अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन झोपलेल्या आंदोलकांना ज्यांनी मारहाण केली, ज्यांनी लाठी हल्ला केला, घरात जाऊन महिलांना मारलं, असे जे पोलीस अधीक्षक होते ते त्यांच्या खास मर्जीतले पोलीस अधीक्षक आता हा गोरखधंदा चालवण्याकरता देवेंद्र फडणवीसांनी तिथे नियुक्त केलेले आहे. त्यामुळे पहिल्या ह्याच्यात जशी कारवाई झाली नाही तशी दुसऱ्या ह्याच्यात होणार नाही. कारण हा सर्व जो पैसा आहे हा पैसा राजकारणात त्यांना वापरायचा आहे, मतांना खरेदी करण्याकरता त्यांना वापरायचा आहे. तर दुसरीकडे बहुजन समाजाला ड्रग्जसारख्या व्यसनांच्या खाईमध्ये त्यांना ढकलून द्यायचं आहे. त्यामुळे शांत डोक्याने या महाराष्ट्रामधला कोल्ड ब्लडेड मर्डर करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करतात आहे. या माझ्या वक्तव्याचा मी पुनरुच्चार करतो आणि या अर्थानं सभ्यता, माणुसकी, संस्कृती, लोकशाही मारणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून या संदर्भातले नथुराम गोडसे हे देवेंद्र फडणवीसच आहे याचा देखील पुनरुच्चार या निमित्तानं करावासा वाटतो. सर, खरं तर 30 लाख कोटींची गुंतवणूक जी आहे ती डावोसमधनं घेऊन आला असा बोलबाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं करण्यात येतो. परंतु वस्तुस्था बघितलं तर जे काही मोठे MOUs झालेले आहेत ते भारतातल्या मुंबईतल्या स्थानिक कंपन्यांबरोबर झालेले आहेत. अर्थातच हे सगळं करून देवेंद्र फडणवीस हे स्वतःचा चेहरा कुठेतरी एक मोठा करण्याचा प्रयत्न करतात आहेत का राष्ट्रीय राजकारणात? ते स्वतःचा चेहरा मोठा नव्हे तर ते किती खोटारडे आहेत हे वारंवार सिद्ध करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या समोर आला आहे. बार बार बोलो, लगातार बोलो, झूठ बोलो हा जो मंत्र त्यांना संघातून आणि नरेंद्र मोदींनी जो दिलेला आहे त्याचा तो कित्ता गिरवत आहे. त्यांनी एवढ्या मोठ्या बाता करण्याच्या ऐवजी मागच्या वेळेस गेले होते तेव्हा झालेले करार आणि त्या कराराच्या अनुषंगानं झालेली गुंतवणूक आणि निर्माण झालेला रोजगार एवढा एक दस्तावेज दिला तरी आम्ही त्यांचं अभिनंदन करू.